टीम मेंबर्स या ठिकाणी घेऊन यायचे. टेटली टीम आपल्या पूर्ण प्लेइंग 11चं स्क्वॅड अवेलेबल आहे. लगेचच आपण आयोजक जर्नी भवानी क्रिकेट क्लब खांबील सोरगे आयोजित आई जर्नी भवानी चषक 2026 मान्यवर मंडळींना विनंती करतोय की आपण टेटली संघाच्या एंड कडून शेक हँड करत खेळाडूंची ओळख करत यायचंय. सर्व मान्यवरांना विनंती करतोय. नरेशजी सकपाळ साहेब यांनाही विनंती करतोय आपण देखील या. लगेचच आपण तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय लाईनअप मध्ये आपण शेक हँड करत यायचंय. सर्व पाहुण्यांना विनंती करतोय. तर अगदी सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय खांबील चोरगे संघ आपण देखील जायचंय. खांबील चोरगे संघ आयोजकांचा संघ आपण देखील जा, विनंती असेल. खांबील चोरगे संघ आपण देखील गेला तरी चालेल. आपलं आयोजन आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंतिम लढत या ठिकाणी आपण पाहतोय. टेटली संघ शेक हँड करताना आपण पाहतोय. खेळाडूंचा परिचय या ठिकाणी केला जातोय. सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हीच क्रिकेटची खरी ओळख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहू शकाल टेटली संघ 16 संघांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर आपण पाहतोय टॉप 2 मध्ये दाखल झालाय. अ गटातून टॉप 2 मध्ये आलाय निवळी संघ. मान्यवरांना विनंती करेन याच ठिकाणी आपण थांबायचं आहे. त्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. सगळ्या मान्यवरांना विनंती करेन आपण लाईनअप मध्ये उभं राहायचंय. सगळे मान्यवर अगदी दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल आपण यायचंय. निवळी टीमचा संघनायक आपण या. त्या जोडीला टेटली संघाचा संघनायक आपण या. टेटली संघाचा संघनायक टेटली संघाचा संघनायक आपण देखील यायचं आहे. आदरणीय नरेशजी सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कॉलिंग करतील निवळी टीम. टेल टॉस जिंकलाय टेल. यानंतर बाईटसाठी जाऊया संजयजी सकपाळ सर यांच्या सोबत. तर नाणेफेक जिंकले निवळी संघानं. सकाळपासूनची आपली खेळी प्लेइंग 11 मध्ये आपण जी कामगिरी केली. आपला महत्त्वाचा खेळाडू अक्षय उर्फ होल्डर नसताना सुद्धा आतापर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने केला? आमची तर एकी होती त्यामुळे आम्हाला हे प्राईज म्हणजे खेळायचंच होतं. आम्हाला हे म्हणजे प्राईज म्हणजे आज 5-7 टुर्नामेंट खेळलो पण आम्हाला काय लग नाही लागला. पण आज आम्ही एकजुटीने खेळलो त्यामुळे आम्हाला नशिबाने साथ दिली. तर आजचा दिवस तुमचा होता आणि या आजच्या या 360 मैदानाविषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि दरवर्षी असंच करत राहावं आणि आम्हाला चान्स द्यावा. तर नाणेफेक जिंकली. आपला निर्णय बॅटिंग. किती धावांपर्यंत मजल माराल? फायनलचा सामना आहे, समोर मोठा संघ आहे. 40-45 पुरेशा होतील? भरपूर झाल्या. नाणेफेक पराभूत झाल्यात परंतु आपल्या पाठवलेले प्रथम गोलंदाजी किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल अपोजिशन टीमला? ओके, निवळी संघाला आम्ही कमीत कमी धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि प्रथमतः तुमचं खांबील स्वर्गचं आयोजन एक नंबर 1 आयोजन होतं. खेळायला खूप मजा आली. आमच्या टीमने खूप टीमवर्क दाखवला त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक पहिलं षटक कोणता गोलंदाज जो जबाबदारी गेली आपल्या टीमसाठी? तिथे तुमचा आमचा गणेश भोसले फॉर्ममध्ये आहे. त्याकडून खूप अपेक्षा आहे आणि तो विकेट घेईल 2-3 विकेट अशी अपेक्षा आहे. टॉप गोलंदाजावरती अटॅक झाला तर मिडल ऑर्डरला कोण गोलंदाज असेल जो आपल्या टीमला अंतिम लढत आहे जो लीड करेल? ओके, अजून एक सितारा आहे आर्यन करून, तो सुद्धा आम्हाला कमबॅक करून देईल. यापूर्वी कधी या संघासोबत लढत अशी टुर्नामेंट आणि त्या मॅचचा रिझल्ट? आम्ही फर्स्ट टाइम खेळतो निवळीसोबत. ही फर्स्ट मॅच आहे आमची. बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही टीमला. वेळ आपल्याकडे अपुरा आहे. एनसीसी निवळी टेटली जर्नी माता क्रिकेट क्लब खांबील स्वर्गे आयोजित आई जर्नी भवानी चषक 2026 अंतिम लढत मेगा फायनलची लढत टेटली आणि निवळी यांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकली निवळीनं प्रथम घेतले फलंदाजी
आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते तेतली टीमला विनंती असेल आपण फॉलोअप घ्यायचं लगेच ग्राउंडमध्ये आणि निवडी टीमला विनंती आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. मान्यवरांना विनंती करून आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. जशी मॅचला सुरुवात होईल सामना असेल तीन षटकांचा आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते. जसं पहिल्या इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये देखील परिवर्तन आपण पाहूया. आवाजामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि पहिल्या इनिंगमध्ये आवाज आपण ऐकणार वेंगळे गावचे सुपुत्र आमचे मित्र अर्थातच संजयजी सकपाळ. एक सॉफ्ट कॉमेंटेटर, एक गोड आणि सॉफ्ट कॉमेंट्री तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. ज्यांनी 4 चांद लावण्याचं काम केलं, आपल्या केसचा हक्काचा आवाज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कॉमेंट्री ऐकणार आहोत. खेळाडू चला, बाकीचे खेळाडू बाहेर या खांबेलचे. लगेच मॅचला सुरुवात होईल. शिवांश कदम आपण देखील या. मॅचला होईल सुरुवात. ऐकूया एक गोड आवाज. अर्थातच सकाळपासून ज्यांचं शांत आणि संयमी आवाजाच्या माध्यमातून मजा घेतली आपण, एंटरटेनमेंट आपण पाहिलं. असं एक समालोचक शांत संयमी व्यक्तिमत्व नेहमी त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. संजयजी सकपाळ वेंगळेगावचे सुपुत्र यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद विनोद जाधव सर. आजच्या दिवसातील उत्तरार्धाचा प्रवास या ठिकाणी चालू होताना पाहतोय. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये निवळी विरुद्ध तेटली, 2 सोळशी आणि कांदाटी खोऱ्यातील तुल्यबळ संघ, बलाढ्य संघ 3 विजयानंतर 4थ्या विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये. आणि जमेची बाजू जर पाहिली तर निवळी संघाचा हुकमी एक्का अक्षय उर्फ होल्डर मैदानाच्या आतमध्ये. आशिष आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. फायनलचा सामना आहे. अक्षयच्या अनुपस्थितीत सुद्धा नशीब बलवत्तर आहे निवळी संघाचं. फायनल पर्यंत पोहोचवलं, त्यानंतर फायनलच्या प्रवासासाठी त्यांचा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहतोय. आणि ही निवळी संघाला नक्कीच जमेची बाजू असेल. तर तेटली संघाचा विचार केला तर तेटली संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. एक अपयशी ठरला तर दुसरा नक्कीच आपल्या संघाला सावरू शकतो. अशी एकाहून एक सरस अष्टपैलू खेळाडू असलेला हा संघ प्लेइंग 11 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्रक्षण सजवतोय. 360 चं मैदान, चौफेर फटकेबाजी आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये. आणि या 16 संघांमध्ये 2 टॉपचे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली निवळी संघानं. गोलंदाजी मार्कवर गणेश आघाडीचा गोलंदाज तेटली संघाकडून. जननी आई जननी भवानी माता चषक 2026 पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये मेगा फायनल मध्ये कोण या ट्रॉफीचा मानकरी होणार यासाठी येणारे 36 चेंडू, या 36 चेंडूंमध्ये आपणाला एक मेगा फायनलिस्ट मिळणार आहे. आणि त्यासाठी पहिला चेंडू घेऊन येतोय गणेश भोसले आणि त्याला सामना करेल अक्षय उर्फ होल्डर. ताकदवर शॉट नेत्र दीपक षटकार ज्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिले तो अक्षय उर्फ होल्डर निवळी संघाचा आघाडीचा फलंदाज. स्ट्राईकवर तर त्याला साथ देण्यासाठी आशिष नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय. तर एक सुवर्ण संधी आहे आमच्या खांबिल गावचे सुपुत्र तसेच शिवसेना तापोळा विभाग प्रमुख यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. निवळी आणि तेटली संघासाठी पहिला चेंडू गणेश भोसले सामना करतोय अक्षय उर्फ होल्डर. पहिला चेंडू 10-12 पावलांचा रनअप. मेगा फायनलचा पहिला चेंडू गतीवर स्वार आणि सरळ भिरकावून दिलाय. लॉंगअपच्या डोक्यावरून फिरकावून दिलाय. षटकार, पहिला षटकार येतोय. 100 रुपयाचं पारितोषिक होल्डर यांच्या नावावर जमा होते. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी होताना आपण पाहतोय. अक्षय याला रोखायचं असेल, फायनलवर आपलं नाव करायचं असेल, चषकावर आपलं नाव करायचं असेल तर होल्डरला रोखणं गरजेचं आहे. ते काम गणेशाला करावंच लागेल.
सुपर. गतीमध्ये परिवर्तन, जबरदस्त गती, वेगावर स्वार झालेला गणेश भोसले निर्धाव चेंडूचे सांगता होते. अप्रतिम, नजाकत भरा. एकशे 30 किलोमीटर प्रति हॉर्सच्या गतीने टाकलेला चेंडू होल्डर सारखा फलंदाज स्तब्ध राहिला. अप्रतिम, अप्रतिम, खराब फेकी आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जात आहेत. ताळमेळ बिघडला गेला, एकही धाव नव्हती. त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्यात तेटली संघानं. गोलंदाजी मात्र भन्नाट होती, सुसाट होती, वेगवान होती. अक्षय सारख्या फलंदाजाला रोखण्याचं काम केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळाली नाही. 2 धावा या ठिकाणी निवडी संघासाठी दिल्या गेल्या. पुढचा चेंडू गणेशाचा, सुरेख, अप्रतिम, फसला गेलाय. स्लोवर डिलिव्हरी. श्रीरंग निवळे यांच्याकडून पुन्हा सुद्धा बक्षिसांचे पाऊस पडतोय. निवडी संघाच्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अक्षय निराश, आपला संघ फायनल मध्ये पोहोचला होता आणि त्यांना फायनल आपल्या नावे करण्यासाठी केलेला हा त्याग, केलेला हा प्रवास निष्फळ ठरताना आपण पाहतोय. चेहऱ्यावर साफ निराशा दर्शवली जाते. अक्षय याच्या धावसंख्या 8 धावा. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर केलेले कमबॅक कौतुकास्पद आहे गणेश भोसले यांचं. अक्षय सारख्या फलंदाजाला हॅट्रिकची संधी आहे गणेश याच्यासाठी, आणि एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे सूरज भोसले यांच्याकडून गणेशसाठी. शेवटचे 2 चेंडू आहेत, 2 चेंडूवर 2 विकेट्स. डावखुरा फलंदाज प्रमोद. गणेश भोसले यांच्यासाठी सुवर्ण संधी, हॅट्रिकची संधी. फटका मोठा खेळला होता, परंतु लिडिंग एज आणि 1 धाव. संधी हुकली गेली. गणेश भोसले याची 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. निवडी संघासाठी सुद्धा संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक कमावण्याची. अक्षय याच्या नावे 1 षटकार लागलेला आहे. त्यानंतर प्रमोद आणि आशिष यांना सुद्धा संधी आहे. प्रत्येक षटकामागे 200 रुपये कमवण्याची, आपल्या संघाला मोठी धावसंख्या रचून देण्याची. आखोड टप्प्याचा चेंडू उंच उडालाय. मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत 2 धावा. षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गणेश भोसले यांनी. अक्षय सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर प्रमोद आणि आशिष याच्यावर वचक निर्माण केली आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये मोठी धावसंख्या रचना आवश्यक होतं. प्रमोद याच्यासाठी फील्ड सजवली जाते. काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट, डीप कव्हर अशी फील्ड सजवली गेली प्रमोदसाठी. पहिला चेंडू आर्यन याचा. आजच्या दिवसामध्ये सुरेख अशी कामगिरी आर्यन याच्याकडून पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा चेंडू, ऋषी भोसले चेंडू खाली. प्रमोद बॅक टू दी पेव्हिलियन. या अगोदरच म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये आर्यन यानं आपल्या संघासाठी हुकमी एक्क्याची कामगिरी केली आणि तो एक्का आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच चेंडूवर प्रमोद याला माघारी परतवलंय. त्यानंतर प्रदीप या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये.
मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. निवळी संघ चा प्रवास आज पाहिला तर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर आतापर्यंतचा प्रवास केला गेला आणि यानंतर सुद्धा आपण पाहणार आहोत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अजून बाकी आहे आणि या दोन पैलूवर नक्कीच फायनल वर शिक्कामोर्तब करेल का. अप्रतिम भन्नाट सुसाट वेगाने गेलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होते. निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू हरियाणाचा उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. ऋषी भोसले चेंडू खाली आणि गडी बाद होतोय. तिसरा प्रदीप आल्या पावली माघारी. पडझड सुरू होते निवळी संघाची. आजच्या दिवसाचा विचार केला तर अशी पडझड पहिल्या 3 सामन्यामध्ये पाहिली नव्हती, परंतु फायनलच्या प्रवासामध्ये जर पाहिलं तर थोडंसं दडपण आहे. फायनलवर नाव कोरायचं होतं निवळी संघाला, म्हणून मोठी धावसंख्या रचण्यासाठी प्रयत्न केले जातात, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अपयश येते फलंदाजांना. आणि तिसरा गडी माघारी परतोय. त्याची जागा घेण्यासाठी ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आर्यन भोसले. पुढचा ज्ञानेश्वरसाठी आखोड्या टप्प्याचा निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. गती आहे या गोलंदाजाकडे. रनअप पहा, 5-6 पावलांचा रनअप आहे, परंतु गती जबरदस्त आहे. 120 किलोमीटर प्रति आवर्स असलेली गती फलंदाजाला मात्र चकवताना पाहतोय आपण. लीडिंग एज, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमापार चौकार येतोय. खराब चेंडू चांगला होता, नशीब बलवत्तर फलंदाजाचं. बॅटची एज लागली, परंतु चकवलं गेलं क्षेत्ररक्षकाला आणि 4 धावा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जोडल्या गेल्या. महत्वपूर्ण धावा धावफलकावर लागल्या गेल्यात त्या 4 आणि या चौकारांशी संघाची धावसंख्येत बदल होते. 15 धावा, 3 गडी तंबूच्या आश्रयाला. अक्षय, आशिष आणि प्रदीप. आशिष मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका जबरदस्त, क्लासिकल शॉट, देखना नजाकत भरा ताकदवर शॉट येतोय आशिष याच्या बॅटमधून. एकवीस धावा, षटक संपुष्टात येते. सरासरी 10.5. गोलंदाज ऋषी भोसले गोलंदाजी मार्कवर चांगली कामगिरी केली आज. ऋषी यानं आपल्या संघासाठी ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली आपल्या संघासाठी. ऋषी, आर्यन, संतोष भोसले आणि गणेश भोसले ही चौकडी जर पाहिली तर आजच्या दिवसाचे हिरो तेटली संघाचे 4 आहेत. ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवर येतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गडीबाद होईल का. प्रयत्न चांगला केला ऋषी भोसले यांनी. फेकी चांगली होती, परंतु स्टंप लेवल नसल्यामुळे गडीबाद करता आला नाही ऋषी भोसले याला. स्टंप लेवल जर चेंडू थ्रो असता तर नक्कीच गडीबाद झाला असता. निवळी संघ थोडासा निराश आहे, कारण धावसंख्या त्यांच्या मनाने खूप कमी वाटली जाते. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट डिलिव्हरी येते. ज्ञानेश्वर फसला गेलाय.
रशियाच्या खात्यातून आलेला एक महत्वपूर्ण डॉट चेंडू. आशिष स्ट्राईकवर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चपळ धावगती या ठिकाणी आपण पाहतोय 2 विकेटच्या दरम्यानची. आणि या 2 बरोबर संघाची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 25. 1 बाउन्सचा इशारा केला ऋषी भोसले यांना. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. गडी बाद होतोय. नक्कीच कोणता गडी बाद, तर ज्ञानेश्वर या ठिकाणी बॅक टू दी पेव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात ज्ञानेश्वर माघारी परत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. आशिष आघाडीचा फलंदाज माघारी परत आहे. आशिष आपल्या संघासाठी मोठे फटके खेळू शकला नाही आज. जीत 7वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जीत रणजित. पुढचा चेंडू ऋषी भोसले. आखूड टप्प्याचा गुड लेंथवर टाकलेला चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. मेगा फायनलचा सामना, अटीतटीचा निर्वाणीचा सामना, 16 कांदाटी खोऱ्यातील 2 संघांदरम्यानचा हा सामना. शेवटचा चेंडू, आखोड टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट डिलिव्हरी, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय 5वा निवळी संघाचा ज्ञानेश्वरच्या रूपाने. आणि धावसंख्या या ठिकाणी पोहोचते 4 गडी बाद 25 धावा. 26 धावांची गरज असेल ती तेटली संघाला. आजच्या दिवसातील आई जननी भवानी माता चषक 2026 वर आपलं नाव कोरण्यासाठी 26 धावांची गरज असेल ते तेटली संघाला. आता मात्र निवळी संघाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये कौतुकास्पद कामगिरी करावी लागेल, तरच आपलं फायनलचं स्वप्न पूर्ण होईल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, आवाजामध्ये बदल करणार आहोत. आजच्या दिवसाचे ज्यांच्याकडून महत्त्वपूर्ण काम केले जाते ते आमचे साथी समालोचक मित्र विनोद जाधव सर यांच्या सुमधुर वाणीतून पुन्हा एकदा आपण पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत.
चला विनंती असेल अंतिम लढत मेगा फायनलची लढत आपण पाहतोय जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबेल चोरगे आयोजित आपण पाहतोय आई जन्नी भवानी माता चषक 2026 या ठिकाणी पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. येवाला मॅच फिनिश व्हायला होती फायनलची. सेकंड पती बॅटर आपण पाहतोय गणेश. 9 सेकंड पती ऋषिकेश. प्रदीपचं पहिलं षटक. पहिला चेंडू पती. चेंडूला उंची कॅच होईल. या खेळाडूनं बरेच चित्र पलटण्याचं काम केलंय. अगदी प्रदीपच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली. बाद होतोय तो बॅटर गणेश. ऋषिकेश आता मात्र आपण पाहतोय न्यू बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तर पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर विकेट न्यू बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाबा जमवायच्या आहेत त्या 26 धाबा जमवायच्या आहेत. वलवन ब टीमला परास्त केलं तिथली टीमनं. अगदी तिथली टीमचं कौतुक करूया कारण एक टीम कांदाटीतील वर आली होती, दुसरी येते की काय असा प्रश्न होता. KSKच्या अस्तित्वाची लढाई होती आणि ती मात्र जिंकली तिथली टीमनं. आणि अंतिम लढतीमध्ये निवळी संघासोबत 2 हात करताना आपण पाहतोय संतोष. प्रदीपचं हे षटक. जिद्द चिकाटी आणि चिवटपणा हा संघ कधी सोडत नाहीये, परंतु तिथली संघ अतिशय जबरदस्त संघ पाहायला मिळतोय. एक सिंगल. जबरदस्त गोलंदाजी. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 अंक धाव इथे मात्र घेतली जाईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यानंतर आली ती मात्र सिंगल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्यावरती विकेट, दुसऱ्यावरती सिंगल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. स्टेट ड्राईव्हला फटका येतोय. बालचंद्र चांगली फिल्डिंग करतोय. एक सिंगल. मी म्हटलं ना जिद्द या संघाकडे सहजासहजी पराभव स्वीकारत नाही. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये बालचंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. जबरदस्त एफर्ट. प्रदीप हो अगदी सेफ झोन मध्ये खेळतोय. एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा आल्या, त्या मात्र धावफलकावरती तब्बल 3 धाबा. 4 चेंडू झालेत. 35-40 धाबा तिथली टीमला देखील दमछाक करून सोडले असते निवळी टीमने. आता मात्र सेकंडवरती बॅटर आपण पाहतोय ऋषिकेश. 9 सेकंडवरती संतोष. प्रदीप अगदी आपण पाहू शकाल फुल टॉस होता. चांगली फिल्डिंग संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल. ऋषिकेश येतोय बॅक टू पेव्हिलियन. डगआउट मध्ये. मी म्हटलं गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या जोरावर 3 सामने जिंकलेत या संघानं. निवळी टीमने जबरदस्त फिल्डिंग प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यन दाखल होईल. आणखीन जर संतोषची विकेट मिळवली तर मॅच टाईट आणि फाईट होईल मान्यवरांसाठी. अगदी जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. जशी लढत आपण पाहतोय अगदी चर्चेत राहिलंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट, चांगली कामगिरी. आता दडपण तिथली संघापती देखील. प्रदीप नेक्स्ट बॉलसाठी आक्रमण केलंय, परंतु म्हटलं ना तिथली टीम कडे देखील संतोष आहे. आणि या चेंडूमध्ये आल्या त्या 6 धावा. हा षटकार संजीवनी देणारा. आणि संतोषच्या बॅटमधून 6 आल्या. चला स्वयंसेवक लास्टची मॅच आहे, शेवटचा सामना आहे. धाबा झाले ते मात्र 9 धाबा. बघा शेवटचा चेंडू होता, थोडासा व्यवस्थित हाताळला असता तर मॅच अगदी प्रेक्षकांना पाहण्यासारखी झाली असती.
आता मॅच बॅलन्स झाली आहे. 1 षटक 2 विकेट आणि 3 धावा असत्या तर मॅच टाईट झाली असती. आता 9 धाबा पाहतोय. नऊ धाबा आल्या. बारा चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. बरोबर. बारा चेंडू 17 या 6 जर प्लस केले असत्या 12 चेंडू 23 ची मॅच आली असती. एक खराब चेंडू खूप आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाज विशाल सेकंड षटकासाठी अगदी आपण पाहतोय 12-23 ची मॅच राहिली असती 6 मायनस, परंतु संतोषने हेरलं की या वेळेला मला खेळायचं आहे आपल्या संघासाठी. ओहो पहिला चेंडू अपील केली आहे. बॅटर मात्र निघून येतोय आर्यन. अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन. बघा त्या 6 धावा किती लढतायत निवळी टीमला. एक चेंडू जर गोलंदाज प्रदीपनं व्यवस्थित हाताळला असता मॅच मान्यवरांसाठी झाली असती, मॅच प्रेक्षकांसाठी झाली असती. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईनअप खूप आहे तिथली टीमकडे आणि धाबा आतापर्यंतची स्थिती आपण पाहतोय. आर्यन बाद झालाय. येस आपण पाहतोय प्रामाणिक खेळ दाखवलाय. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवलं आर्यननं. म्हटलं मी बाद आहे, स्वतः निघून आलाय लगेच. अगदी याला म्हणतात क्रिकेट मधील खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक दाखवलं आर्यननं. आपण पाहू शकाल विशाल आपण पाहतोय पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवली आहे. विशाल एक्सिलेंट बॉलिंग पाहायचं आहे, परंतु वाईड चेंडू. एक्स्ट्रा धाबा तुम्हाला टॉर्चर करतील. अगदी मेडन षटक यापूर्वीच्या मॅच मध्ये शिंदे संघाविरोधात आपण पाहतोय हाताळलं होतं विशालनं आणि या मॅच मध्ये पहिल्या चेंडूत विकेट आपण पाहतोय. धाबा झाले तर 10. 11 चेंडू 16 धाब्यांची गरज. तो 6 सलत असेल निवळी टीमला. ओहो या ठिकाणी आपण पाहतोय संधी लाभते, बॅकअप नाहीये. नॉनस्ट्राईक एंड वरती कव्हरअप लगेच असता, थ्रो इकडे आला असता विकेट मिळाली असती. अगदी आपण पाहू शकाल एक धाव घेण्यामध्ये सफल. अंतिम लढत धाबा झालेत त्या 11. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही जम्याची बाजू निवळी टीमची, परंतु प्रत्येक वेळेस साथ देत नसतं नशीब. अंतिम लढत होती, तुम्हाला धाबा जमवायच्या होत्या. अंतिम लढतीमध्ये तुम्हाला एफर्ट द्यावा लागतो. धावसंख्या कमी पडली त्यामुळे झुंज करावी लागते. एक्सिलेंट बॉलिंग आपण पाहतोय. पंच आमचे ऑफिशियल पंच सकाळच्या सत्रापासून साईर शेख, संतोष सिंग, इर्शाद दांडेकर ऑफिशियल पंच. ऑफ्टिकला मुवमेंट घेतली, शफल झाले आणि ऑफ्टिक मध्ये टेबल झालाय. डॉट चेंडू धावसंख्या स्थिरावले 12. मी पहिल्याच म्हटलं 35-36 धाबा असत्या मॅच जड गेली असती तेथली टीमला. एक लेवलचे खेळाडू अगदी खुन्नसने क्रिकेटमध्ये खेळतात. बॅट आणि चेंडूची खुन्नसची मी चर्चा करतोय. तिन्ही सामने जबरदस्त आपण पाहिले या संघाने जिंकताना. तेटलीने बॅटिंगने जिंकलेत. बॅटची लिडिंग यायची संधी लाभेल. 1 हँड घेण्याची गरज नव्हती. अगदी एक हाताचा वापर केला, 2 हाताचा वापर करतायत. महत्वाची विकेट. संतोषचा काटा निघाला असता, रस्ता मोकळा झाला असता निवळी टीमचा. एक सिंगल आली, धाबा झाले ते धावफलकावरती 13 धाबा 13 रन्स. या कॅचेस तुम्हाला जिंकवतात. या कॅचेस तुम्हाला जिंकण्यासाठी असतात. तुम्ही एक हाताचा वापर करण्याचा प्रयत्न केला, थोडासा 2 हाताचा वापर केला असता चेंडू सेकंड अटेम्प्ट साठी तुम्हाला बाउन्स मिळाला असता. चूक झाली, चुकीला माफी नाहीये. संतोषचा कॅच सुटलाय. धाबा झाले ते आतापर्यंत 13 रन्स. विशाल 12 धाबा. सॉरी, यावेळेस चांगली फिल्डिंग. काय घडतंय? ओहो बॅकअप होता, थ्रो करायचा होता. या रिस्क तुम्हाला घ्याव्या लागतील. अगदी विशालचे कौतुक करेन. डॉट चेंडू धाबा झाले ते मात्र 12 धाबा 12 रन्स. आता मात्र आपण पाहतोय
7 चेंडू 14 धावा. मी पहिलंच म्हटलं उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही जम्याची बाजू निवळी टीमची, तर फलंदाजी जम्याची बाजू तेटलीची जखडून ठेवलंय. 7 चेंडू 14 मेगा फायनलची मॅच, प्रेक्षकांसाठीची मॅच. तो कॅच संतोषचा सोडलाय तो सलेल. संतोषच्या त्या 6 धावा, सुटलेला हा झेल निवळी टीमला सलत राहील. नेक्स्ट बॉल विशालचा. ओहो, अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी विशालने. मागच्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं. या मॅच मध्ये वाईड चेंडू टाकेल देखील धावा दिल्या फक्त 3. 1 विकेट मिळाली. जोरदार टाळ्या. गोलंदाजी आवडली असेल तर एका खेळाडूसाठी, त्याच्या खेळासाठी, त्याच्या गोलंदाजीसाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट. अगदी जबरदस्त एफर्ट देण्याचं काम मित्रांनो. टेनिस बॉल क्रिकेट तरुणांचा श्वास, ध्यास, आत्मविश्वास, जीवन प्रवास बनलाय. गल्लीपासून सुरू झालेला खेळ आता दिल्लीपर्यंत पोहोचलाय, आखाती देशापर्यंत पोहोचलाय. संपूर्ण जगभर या खेळानं चर्चेला उधाण आणलंय. असा खेळ ISPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म. T20 वर्ल्ड कपला जर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिली तर किया गाडी आहे, क्रेटा गाडी आहे, परंतु आपल्या ISPL मध्ये आपण पोर्शे गाडी पाहिली, करोडो रुपयाची गाडी. म्हणजे लेदरपेक्षा टेनिस बॉल क्रिकेट किती पुढे गेलंय ही चर्चा सुरू केली या टेनिस बॉलच्या क्रिकेट या खेळानं. कारण T20चा कप चालू आहे, तिथे क्रेटा आहे, परंतु ISPL ला काय पोर्शे गाडी घेऊन गेला जगत सरकार. हे टेनिस बॉल क्रिकेटचं यश आहे मित्रांनो. उंडगा खेळ म्हणून पाहिलं जातं नक्कीच, परंतु तुमचं कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमचं शिक्षण सांभाळून जर खेळलात तर 100% चांगला खेळ क्रिकेटचा खेळ. ओहो, पहिला चेंडू अक्षयचा खालच्या रिदम मध्ये राहिलाय. 5 चेंडू आता मात्र 14 धाबा. मॅच किती टाईट होऊन गेली आहे. मी नेहमी सांगत असतो आयुष्यात संकटांचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांवरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. आता मात्र गरज असेल ते मात्र 5 चेंडू 26 करायचे आहेत ना. किती झाले वाईड आपण पाहतोय धाबा झाल्या तर 13. 5 चेंडू आणि 13 धाबा. हा पहिल्या 12 होत्या, नंतर डॉट आला, आता वाईड आला तर ऍड केला, आता 13 झाल्या. तुम्ही कन्फ्युज करू नका प्लीज. 5 चेंडू आणि 13 धाबा. अक्षय फुल टॉस दिलाय, चुकीला माफी नाही. आणि दगडी चाळ मधून पुन्हा एकदा आवाज आला, चुकीला माफी नाही. अगदी एक चूक अक्षयची नडते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट. संतोष सारखा बॅटर आहे, तुम्ही फुल टॉस केला, चूक घडली आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिलंच म्हटलं एक चूक नडली, संतोषचा सुटलेला कॅच आणि या चेंडूवरती आलेल्या 6 चुकी अक्षयची देखील आहे. फुल टॉस चेंडू दिला अशा मुवमेंटला ज्यावेळी धाब्यांची गरज आहे, परंतु अक्षय स्लोअर चेंडूला देखील आलाय फटका. मी म्हटलं ना एक चूक तुम्हाला नेहमी पराभवाकडे घेऊन जात असते. मॅच टाईट केली होती निवळी टीमनं तेटलीच्या विरोधामध्ये, परंतु एक फुलटॉसनं अक्षयची लाईन अँड लेंथ बिघडली. त्यावेळेस माइंड गेम खेळायचा असतो, परंतु इतका स्लोअर चेंडू केला. अगदी मिडल स्टंप वरती चेंडू स्लॉट मध्ये टाकला. बॅटच्या रडार मध्ये बॅटर असा चेंडू सोडत नसतो आणि त्यावरती मिळवल्या त्या धाबा 6. ऑफटिक वरती गोलंदाजी केली असती, चेंडू केला असता तरी मॅच बॅलन्स राहिली असती, पण केली ती चूक. धावाल्या त्या 6 धावा झाल्यात त्या 25. एका धाब्याची गरज. अगदी संतोष आहे, सन्मान दिला या चेंडूला, सन्मानानं सामना जिंकवतोय. सोडलेला संतोषचा कॅच किती महाग पडला, टाकलेला फुलटॉस चेंडू किती महाग पडला, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मी नेहमी म्हणत असतो या स्पर्धेमध्ये तुम्ही पराभूत झालात, नेक्स्ट स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा, चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवा. आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, किस्मत की रोटी कोई छीन नहीं सकता. जे नशिबात आहे ते मिळणार. चुकीचा फुलटॉस आलेल्या 6 कॉन्फिडन्स देऊन गेला संतोषला आणि त्यानंतर स्लोअर चेंडू तो देखील स्लॉट मध्ये चेंडूला धाडलं पार्किंग प्लॉट मध्ये. मिळवलेल्या 6 सामना क्लोजिंग वरती आला. सामना मात्र फिनिश झाला आणि सामना मात्र जिंकला. जो मेहनत करतो